Hello everyone. Welcome to my channel Learn English Binglish Marathiतून. In our previous grammar tricks video, we learned how to identify the simple past tense. आपल्या मागील ग्रामर व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ ओळखायला शिकलो. हमारे पिछले ग्रामर वीडियो में हमने सिंपल पास्ट टेंस यानी साधारण भूतकाल पहचानना सीख लिया. Today we will learn how to identify past continuous tense using Marathi and Hindi keywords. आज आपण मराठी आणि हिंदी मधील शब्दांवरून पास्ट कंटिन्यूअस टेंस म्हणजे चालू भूतकाळ ओळखायला शिकू. आज हम मराठी और हिंदी के शब्दों के सहारे पास्ट कंटिन्यूअस टेंस यानी अपूर्ण भूतकाल पहचानना सीखेंगे. सो लेट्स स्टार्ट. पुढील वाक्य पहा. मी नाच करत होते किंवा नाचत होते. मी नाच करत होतो किंवा नाचत होतो. आम्ही नाच करत होतो किंवा नाचत होतो. तू नाच करत होतीस किंवा नाचत होतीस. तू नाच करत होतास किंवा नाचत होतास. तुम्ही नाच करत होतात किंवा नाचत होतात. राजा म्हणजे तो नाच करत होता किंवा नाचत होता. राणी किंवा ती नाच करत होती किंवा नाचत होती. माकड म्हणजे ते नाच करत होतं किंवा नाचत होतं. राजा राणी माकड म्हणजे ते सगळे नाच करत होते किंवा नाचत होते. मी जेवत होते. मी जेवत होतो. आम्ही जेवत होतो. तू जेवत होतीस. तू जेवत होतास. तुम्ही जेवत होतात. तो जेवत होता. ती जेवत होती. ते जेवत होतं. ते म्हणजे अनेक जेवत होते. मला, आपल्याला, तुला, तुम्हाला, तिला, त्याला, त्यांना गाणं आवडत होतं. वरील सर्व वाक्य चालू भूतकाळातील आहेत. आपल्या हे लक्षात येईल की जे काही क्रियापद आहे त्यातील शेवटचा ने काढून आपण कर्त्यानुसार पुढील शब्द जोडतो. स्त्रीलिंगी मी त होते. पुल्लिंगी मी त होतो. आम्ही त होतो. स्त्रीलिंगी तू त होतीस. पुल्लिंगी तू त होतास. तुम्ही त होतात. तो त होता. ती त होती. नपुंसकलिंगी एकवचन ते त होतं. अनेकवचन ते त होते. तसंच मला, आपल्याला, तुला, तुम्हाला, तिला, त्याला, त्यांना याच्या पुढे त होतं. नाचणे, नाच करणे, जेवणे तसेच आवडणे मधील ने काढून वरील वाक्य बनली. म्हणजे जेव्हा जेव्हा क्रियापदांच्या शेवटी वरील प्रमाणे शब्द येतील तेव्हा तो पास्ट कंटिन्यूअस टेंस असेल. आहे ना सोपं. आगे बताए गए वाक्य देखें. मैं नृत्य कर रही थी. मैं नृत्य कर रहा था. हम नृत्य कर रहे थे. तू नृत्य कर रहा था. तू नृत्य कर रही थी. तुम या आप नृत्य कर रहे थे. राजा यानी वह नृत्य कर रहा था. रानी या वह नृत्य कर रही थी. बंदर या वह नृत्य कर रहा था. बिल्ली या वह नृत्य कर रही थी. राजा रानी बंदर बिल्ली वे सब नृत्य कर रहे थे. मैं खा रही थी. मैं खा रहा था. हम खा रहे थे. तू खा रहा था. तू खा रही थी. तुम या आप खा रहे थे. वह खा रही थी. वह खा रहा था. वे खा रहे थे. मुझे, हमें, तुझे, तुम्हें, उसे, उनको गाना अच्छा लग रहा था. ऊपर बताए गए वाक्य अपूर्ण भूतकाल दर्शाते हैं. हम यह देख सकते हैं कि जो कोई क्रियापद है उसका आखिरी शब्द ना निकाल के हम कर्तानुसार आगे बताए गए शब्दों का प्रयोग करते हैं. मैं रही थी. मैं रहा था. हम रहे थे. तू रहा था. तू रही थी. तुम या आप रहे थे. वह रही थी. वह रहा था. वे रहे थे. मुझे, हमें, तुझे, तुम्हें, उसे, उनको रहा था. नृत्य करना, खाना और लगना में
में से आखिरी ना निकालकर ऊपर बताए गए वाक्य बने हैं। यानी जब भी क्रियापद के अंत में ऊपर बताए गए शब्दों में से कोई रहेगा तो वह पास्ट कंटिन्यूअस टेंस रहेगा। है ना आसान? नाउ वी विल सी दी स्ट्रक्चर ऑफ अ सेंटेन्स इन पास्ट कंटिन्यूअस टेन्स। आता आपण पास्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये वाक्याची रचना पाहूया। अब हम पास्ट कंटिन्यूअस टेंस में वाक्य रचना देखेंगे। सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस प्रेजेंट पार्टिसिपल और gerund form of the verb, that is verb plus ing, and the rest of the sentence. Subject I, he, she, it. Helping verb was. Then verb plus ing and rest of the sentence. Subject you, we, they. Helping verb were, W-E-R-E. Then verb plus ing and rest of the sentence. Subject कर्ता I, he, she, it. ह्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद was आणि त्यानंतर वर्ब प्लस ing म्हणजे क्रियापद अधिक ing आणि उरलेलं वाक्य. सब्जेक्ट you, we, they. नंतर सहाय्यक क्रियापद were, W-E-R-E. त्यानंतर वर्ब प्लस ing म्हणजे क्रियापद अधिक ing आणि उरलेलं वाक्य. सब्जेक्ट यानी कर्ता I, he, she, it. इसके लिए हेल्पिंग वर्ब यानी सहायक क्रियापद was, WAS. उसके बाद वर्ब प्लस ing यानी क्रियापद प्लस ing और बचा हुआ वाक्य. सब्जेक्ट कर्ता you, we, they. इसके लिए हेल्पिंग वर्ब यानी सहायक क्रियापद were, WERE. उसके बाद वर्ब प्लस ing यानी क्रियापद अधिक ing और बचा हुआ वाक्य. You will notice that the structure is same as in present continuous tense. तुमच्या लक्षात येईल की वाक्याची रचना प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स मध्ये आहे तशीच आहे. आपके ध्यान में आएगा कि वाक्य रचना प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स जैसी ही है. ओनली डिफरन्स इज दी हेल्पिंग वर्ब. फरक फक्त सहाय्यक क्रियापदात आहे. अंतर खाली सहाय्यक क्रियापद में है. We use was instead of am and is and were in place of are, which is used in present tense. आपण प्रेझेंट टेन्स मधील am आणि is च्या ऐवजी was आणि are च्या ऐवजी were वापरतो. हम प्रेझेंट टेन्स में प्रयोग में आने वाले am और is के बजाय was और are के जगह में were का प्रयोग करते हैं. आता आपण सुरुवातीला ऐकलेल्या वाक्यांची इंग्रजी वाक्य पाहूया. अब हम शुरू में सुने हुए वाक्यों के अंग्रेजी वाक्य देखते हैं. I was dancing. He was dancing. She was dancing. It was dancing. You were dancing. We were dancing. They were dancing. I was eating food. He was eating food. She was eating food. It was eating food. You were eating food. We were eating food. They were eating food. I was liking the music. He was liking the music. She was liking the music. It was liking the music. You were liking the music. We were liking the music. They were liking the music. Hope you all find it easy. In the next grammar tricks topic, I will cover past perfect tense. Till that time, learn both the types in past tense perfectly. Thanks for listening. Bye for now. Happy learning.